नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. हे सॉलिड सिलेंडर ऑफ युनिफॉर्म डेन्सिटी ऑफ रेडियस 2 सेंटीमीटर रेडियस दिलेले आहे अँड मास 50 ग्रॅम मास दिलेला आहे. सेंटीमीटर आहे, ग्रॅम आहे, कन्व्हर्शन करून घ्यावं लागेल. इफ इट्स लेंथ इज 12 सेंटीमीटर, त्याची लेंथ सुद्धा दिलेली आहे. कॅल्क्युलेट इट्स मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट अन ऍक्सिस पासिंग थ्रू इट्स सेंटर अँड परपेंडिक्युलर टू इट्स लेंथ. ऍक्सिस ऑफ रोटेशन कसा असणार आहे ते पण त्याने अगदी व्यवस्थितपणे सगळं सांगितलेलं आहे. सिंपल फॉर्म्युला आहे. पहिल्यांदा सगळं गिवन डाटा व्यवस्थित मांडून घेऊया, त्याच्यानंतर पुढे बघू काय काय कसं कॅल्क्युलेशन करावं लागते ते. गिवन डाटा रेडियस सांगितलेले आहे 2 सेंटीमीटर, म्हणजेच 2 इंटू 10⁻⁻² मीटर. त्याच्यानंतर त्याचं मास सांगितलेलं आहे, ते आहे 50 ग्रॅम. 50 इंटू 10⁻³ किलोग्रॅम. हेच तुम्ही 5 इंटू 10⁻² किलोग्रॅम लिहिलं तरी पण चालते, काही अडचण नाही. आहे असं ठेवलं तरी पण तेवढेच मार्क आहेत, त्यांना काही फरक पडत नाही. एल इक्वल टू 12 सेंटीमीटर हेच 0.12 मीटर असं पण लिहिता येईल. आणि मोमेंट ऑफ इनर्शिया विचारलेला आहे. पुढचं सेक्शन घेऊया, त्याच्यातला फॉर्म्युला अँड कॅल्क्युलेशन्स. फॉर्म्युला तेवढा फक्त तुम्हाला पाठ पाहिजे, फॉर्म्युले तेवढे लवकरात लवकर पाठांतर करा. आता याच्यामध्ये याचा जो फॉर्म्युला दिलेला आहे, I इक्वल टू mr स्क्वेअर अपॉन 4 प्लस ml स्क्वेअर अपॉन 12 असा फॉर्म्युला आहे. याच्यामधून आपण डायरेक्ट m अपॉन 4 एवढं सगळं कॉमन घेऊ शकतो याच्यातून. इथं शिल्लक राहणार फक्त r स्क्वेअर प्लस इथं शिल्लक राहील l स्क्वेअर अपॉन 3. तुम्हाला नुसतं m कॉमन पाहिजे, घेऊ शकताय, काही अडचण नाही, त्याच्यात तुमची इच्छा. फक्त पुढे सोडवायची जबाबदारी तुमची राहील. m आहे 5 इंटू 10⁻² डिव्हायडेड बाय 4 इंटू ब्रॅकेट रेडियसचा स्क्वेअर येणार, म्हणजे 2 इंटू 10⁻² त्याचा स्क्वेअर प्लस एल चा स्क्वेअर म्हणजे 0.12 त्याचा स्क्वेअर डिव्हायडेड बाय 3 एवढं सगळं येणार आहे. हे थोडंसं जरा बाजूला घेतो इकडे थोडंसं, कारण जरा कॅल्क्युलेशन मध्ये टर्म्स वाढते. 5 इंटू 10⁻² डिव्हायडेड बाय 4 इंटू याचा स्क्वेअर येणार आहे 4 इंटू 10⁻⁴ प्लस ही जी टर्म आहे 0.12 त्याचा स्क्वेअर करायचा आहे मला, मग 0.12 कडे घेतोय मी. 0.12 मी असं कन्सिडर करू शकतोय 12 इंटू 10⁻². मग त्याचा जर स्क्वेअर केला तर याचाही स्क्वेअर करावं लागेल, म्हणजे इथे येणार आहे 144 इंटू 10⁻⁴ डिव्हायडेड बाय 3 हे असेल. सो दिस इज इक्वल टू 5 इंटू 10⁻² डिव्हायडेड बाय 4 इंटू ब्रॅकेट ही फर्स्ट टर्म 1-2 मिनिटं तसंच ठेवतोय. इथं फक्त मला आता 3 डिव्हाइड करावं लागेल. 3 चौक 12 उरतात 2, 3 8 24 होणार हे इंटू 10⁻⁻4 हे असेल. मग इथं पण 10⁻⁻4 आहे, इथं पण 10⁻⁻4 आहे. डायरेक्ट त्या ठिकाणी यांची बेरीज करा. 48 प्लस 4 ते होणार 52. ही पहिली टर्म ऍज इट इज इंटू इथे येणार 52 इंटू 10⁻⁻4. इथं 4 ने याला डिव्हाइड करा, 13चा भाग लागेल. 13×5 = 65
इंटू 10⁻⁻6 आणि याचं युनिट येणार आहे किलोग्रॅम मीटर स्क्वेअर. मग जनरली आन्सर लिहिताना नेहमी पहिल्या आकड्यानंतर डेसिमल पॉइंट ठेवायचा असतो. मग मी याच्यातलं एक 10⁻⁻1 वापरून घेतोय आणि याचं फायनल आन्सर एवढं येईल. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. A body starts rotating from rest. Initial angular velocity 0 घ्यायची. Due to a couple of 20 Newton meter. कपल सांगितलेलं आहे म्हणजे टॉर्क. It completes 60 revolutions in 1 minute. एका मिनिटात 60 रिव्होल्युशन म्हणजेच एका सेकंदात एक रिव्होल्युशन. ती त्याची फ्रिक्वेन्सी होईल. फाइंड द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द बॉडी. गिवन डाटा. A body starts rotating from rest. ω1 0 घ्या. टॉर्क सांगितलेला आहे. कपल म्हणजे टॉर्क. मोमेंट ऑफ कपल म्हणजे सुद्धा टॉर्क. मोमेंट ऑफ फोर्स तो सुद्धा टॉर्क मध्येच येणार. 20 न्यूटन मीटर. त्याच्यानंतर त्यांनी फ्रिक्वेन्सी सांगितलेली आहे 60 रिव्होल्युशन्स इन 1 मिनिट म्हणजे 60 सेकंद. दॅट इज n इक्वल टू 1 रिव्होल्युशन इन 1 सेकंद म्हणजेच 1 हर्ट्ज ही फायनल फ्रिक्वेन्सी त्याची कन्सिडर करायची. मग याच्यावरून तुम्ही ω2 काढू शकताय. त्यांनी विचारलेलं आहे फाइंड द मोमेंट ऑफ इनर्शिया हे विचारले. तर पुढचा सेक्शन घेऊया. फॉर्म्युला अँड कॅल्क्युलेशन्स. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण फायनल अँग्युलर व्हेलॉसिटी काढून घेऊया. ω2 इक्वल टू 2πn2 दॅट इज इक्वल टू 2π इंटू n2 ची व्हॅल्यू 1 आहे. दॅट इज इक्वल टू 2π रेडियन पर सेकंद. तर त्यांनी किती वेळात बदल झालेला आहे हा इथं त्यांनी 1 मिनिट सांगितलं असलं तरी 60 सेकंद. एका रिव्होल्युशनला आपण 1 सेकंद असं कन्सिडर करणार. त्यामुळे टाइम पिरियड घेताना 1 सेकंदच घ्यावा लागेल एवढं लक्षात ठेवा. त्याच्यानंतर तिथं तुम्हाला थीटा घ्यावं लागेल. मग आपण 1 रिव्होल्युशन कन्सिडर करतोय. फॉर 1 रिव्होल्युशन थीटा इक्वल टू 2π रेडियन हे असे येणार. आणि आता याच्यामध्ये ω2 चा स्क्वेअर इक्वल टू ω1 चा स्क्वेअर प्लस 2α थीटा असा फॉर्म्युला मला वापरावा लागेल. मग आता याच्यामध्ये ω2 माहिती आहे किती आहे ते आहे 2π त्याचा स्क्वेअर. ω1 आहे 0 त्याचा स्क्वेअर प्लस 2α इंटू थीटा. थीटा म्हणजे 2π हे असे. आता याचं सिम्प्लिफिकेशन करूया. इकडे येणार आहे 4π स्क्वेअर. हे 0 काढून टाका. इकडे येणार आहे 4π इंटू अल्फा. याच्यावरून अल्फा इक्वल टू हे 4π स्क्वेअरला 4π न डिव्हाइड करून घ्या. तर यातलं 4 ला 4 कॅन्सल, एक पाय कॅन्सल होईल. फक्त पाय तेवढं शिल्लक राहील. रेडियन पर सेकंद स्क्वेअर असे. आता टॉर्क त्यांनी दिलेला आहे आणि मुवमेंट ऑफ इनर्शिया काढायची. टॉर्क बघा 20 न्यूटन मीटर आहे. नाउ टॉर्क इक्वल टू I इंटू अल्फा. therefore I इक्वल टू टॉर्क डिवाइडेड बाय अल्फा. टॉर्क आहे 20 न्यूटन मीटर. अल्फाची व्हॅल्यू आहे 3.142 हे असं घ्यावं लागेल.
मग हे एवढं फक्त सोडवायचं आहे. तर मग हे लॉग टेबलनं सोडवलं पाहिजे, याला काही पर्याय नाही आहे दुसरा. 1.20चा लॉग आहे 3010 आणि 3.142 त्याचा लॉग आहे 0.4972. यांची सबट्रॅक्शन करायची आहे. 2 आणि 8 10 हात झाले, 1 8 आणि 3 11 हात झाला 1, तर 0 हात झाले 1, 5 आणि 8 13 झाले 1, इथं 0 येणार. मी एकदा जरा चेक करून बघतोय, कारण इथं असल्या ठिकाणी गोंधळ होण्याची शक्यता असते. 10 7 आणि 3 10 आणि 11 1 हात झाला 1, 9 आणि 1 10 0 हात झाला 1, 5 12 13 करेक्ट आहे, काही अडचण नाहीये. आता याचा अँटीलॉग तेवढा बघून घ्या. 0.80चा 3 मध्ये 8चा मिन डिफरन्स गेलं ते. 0.80चा 3 मध्ये 8चा मिन डिफरन्स. 0.80 3 मध्ये 8 8 8 इथं आहे बघा. मग 63 53 आणि 12 म्हणजे 63 55 आणि 10 63 65 6 3 6 5. Therefore, I equal to 6.365. पहिल्या आकड्यानंतर डेसिमल पॉइंट. इथं काही कॅरेक्टरिस्टिक नाही, त्यामुळे पुढे काही येणार नाहीये. मुवमेंट ऑफ इनर्शियाचं युनिट तेवढं लिहून टाका, किलोग्रॅम मीटर स्क्वेअर. हे त्याचं फायनल आन्सर. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. ए स्टोन ऑफ मास 5 किलोग्रॅम टाइज टू वन end of a rope of length, tied to one end of a rope of length 0.8 meter, is reeled in a vertical circle. रोपची लेंथ सांगितलेली आहे, तीच आपण रेडियस म्हणून कन्सिडर करणार आहे. फाइंड द मिनिमम व्हेलॉसिटी ऍट द हायेस्ट पॉइंट टॉपमोस्ट पोझिशन अँड ऍट द मिडवे पॉइंट म्हणजे हॉरिझॉन्टल पोझिशन. या ठिकाणी त्यांनी व्हेलॉसिटी विचारली. सिंपल क्वेश्चन आहे, डायरेक्ट फॉर्म्युलेज आहेत सगळे वापरायचे. गिव्हन डाटा, स्टोनचं मास सांगितलेलं आहे 5 किलोग्रॅम. त्याच्यानंतर रेडियस, या स्ट्रिंगची लेंथ, रोपची लेंथ म्हणजेच रेडियस घ्यायची आहे, सांगितलेले आहे 0.8 मीटर. ऍट हायेस्ट पॉइंट त्याला VH लिहितोय आणि मिडवे पॉइंट त्याला VM लिहितोय. प्ले कन्सिडर करा, काय त्याच्यात अडचण नाहीये. फक्त तुम्हाला व्यवस्थित लक्षात येऊ दे कुठला आपण काय घेतोय ते. फॉर्म्युला अँड कॅल्क्युलेशन्स. ऍट हायेस्ट पॉइंट VH इक्वल टू रूट RG असा फॉर्म्युला आहे. जी ची एक व्हॅल्यू लागेल आपल्याला, ती इकडे पण लिहितोय. 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. Therefore, VH इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ R आहे 0.8 इंटू 9.8. मग हे 8 इंटू 9.8 जर मी गुणाकार केला तर 8 8 64, 4 8 आले 6, 8 9 72 आणि 6 78 एवढा प्रोडक्ट येतो. म्हणजेच हे रूट मध्ये येणार आहे 7.84. आता याचं स्क्वेअर रूट मला बघावं लागेल. स्क्वेअर रूटचं पान 7.8चा 4 मध्ये 7.8 चा 4 मध्ये 2.8 येते. मीटर पर सेकंड.
हे झालं ऍट हायेस्ट पॉइंट. आता विचारले ऍट मिडवे पॉइंट किंवा ऍट हॉरिझॉन्टल पोझिशन. इथं फॉर्म्युला आपल्याला घ्यायचा आहे, त्याला मी व्हीएम लिहितोय. स्क्वेअर रूट ऑफ 3RG हे येणार आहे. मग त्याच्यातलं R इंटू जी किती येते ते आपलं तयारच आहे, त्यामुळे त्याच्यात काय अडचण नाहीये. इथं 3 आणि RG ची व्हॅल्यू एवढी आहे 7.84. मग याला फक्त याला मल्टिप्लाय करून घ्या आणि मग त्याचं स्क्वेअर रूट एवढं किती येते बघूया. मग 3 चौक 12, 2 हातचे आले 1, 3 अठ्ठे 24 आणि 1 25 अशी 5 हातचे आले 2, 3 सत्ते 21 आणि 2 ते होणार 23. 23.52. आता ह्याला आपल्याला 23.52 याचं आपल्याला वर्गमूळ बघता आलं पाहिजे. आता बघूया त्याचं लॉग टेबल मध्ये 23.5.2 इथं 23 आहे 5 मध्ये म्हणजे इथे येणार आणि 2चा मेन डिफरन्स म्हणजे इथे येणार 4.850. 4.85 मीटर पर सेकंद हे त्याचं फायनल आन्सर आहे. त्यामुळं तुम्हाला फक्त फॉर्म्युले तेवढे व्यवस्थित माहित पाहिजेत, बाकीचं कॅल्क्युलेशन करा, आन्सर्स तुम्हाला त्या ठिकाणी मिळतील. नेक्स्ट क्वेश्चन बघा. द स्पिन ड्रायर ऑफ ए वॉशिंग मशीन रोटेटिंग ऍट 15 RPS लिहिले बघा. आता म्हणजे रोटेशन पर सेकंद, एका सेकंदात एवढी रोटेशन्स आहे, त्याचा अर्थ हे 15 हर्ट्ज आहे. स्लोज डाऊन टू 5 RPS. इथं पण RPSच आहे, रोटेशन पर सेकंद, म्हणजे हे पण 5 हर्ट्ज आहे. आफ्टर मेकिंग 50 रिव्होल्युशन्स, 50 रिव्होल्युशन्स त्यानं पूर्ण केलेले आहेत. फाइंड इट्स अँग्युलर एक्सेलरेशन, अल्फाची व्हॅल्यू विचारलेली आहे. गिव्हन डाटा. पहिली फ्रिक्वेन्सी आहे N1 इक्वल टू 15 रोटेशन्स पर सेकंद म्हणजेच 15 हर्ट्ज. फायनल फ्रिक्वेन्सी आहे 5 RPS म्हणजेच 5 हर्ट्ज. नंबर ऑफ रिव्होल्युशन्स त्यांची संख्या आहे 50 आणि त्यांनी विचारलेलं आहे अँग्युलर ऍक्सेलरेशन अल्फा. पुढचा सेक्शन तयार करूया, फॉर्म्युला अँड कॅल्क्युलेशन्स. तर याच्यासाठी हे N1 आणि N2 जे दिलेले आहे त्यांचं कन्व्हर्शन आपण ω1 आणि ω2 मध्ये करूया. ω1 साठी येणार 2πN1 म्हणजेच 2π इंटू 15 म्हणजे हे येणार आहे 30π रेडियन पर सेकंद. हे झालं ω1. असं सेम ω2 घ्यायचं आहे मला, मग 2πN2 म्हणजेच 2π इंटू 5 दॅट इज इक्वल टू 10π रेडियन पर सेकंद. नंबर ऑफ रिव्होल्युशन्स सांगितलेले आहेत 50. N इक्वल टू नंबर ऑफ रिव्होल्युशन्स इज इक्वल टू 50. एका रिव्होल्युशन मध्ये कव्हर होणारा अँगल, अँगल कव्हर्ड इन 1 रिव्होल्युशन
इज इक्वल टू 2 पाय. देअरफोर किती रिव्होल्युशन सांगितले त्यांनी? 50 रिव्होल्युशन सांगितलेले. देअरफोर अँगल कव्हर्ड in 50 revolutions is equal to 2 pi into 50. 2 pi n लिहिलं तरी चालते आणि मग n ची व्हॅल्यू 50 तिथं वापरली तरी चालेल. हे येणार टोटल 100 पाय रेडियन येणार. हा आहे अँगल तिथला, त्यामुळे तुम्हाला हे थीटा मध्ये घ्यावं लागेल. थीटा म्हणावं लागेल त्याला अँग्युलर डिस्प्लेसमेंटला. आता त्यांनी आपल्याला विचारलेलं आहे अल्फा, मग यांच्यातलं रिलेशन ओमेगा 2 स्क्वेअर इज इक्वल टू ओमेगा 1 स्क्वेअर प्लस 2 अल्फा थीटा. मग याच्यावरून 2 अल्फा थीटा इक्वल टू ओमेगा 2 चा स्क्वेअर मायनस ओमेगा 1 चा स्क्वेअर येणार. मग ओमेगा 2 किती आहे? 10 पाय त्याचा स्क्वेअर मायनस ओमेगा 1 किती आहे? 30 पाय त्याचा स्क्वेअर. आता हे एवढं सोडवूया आणि थीटा किती आहे? थीटा आहे 100 पाय. देअरफोर 2 अल्फा into 100 पाय दिस इज इक्वल टू 10 चा स्क्वेअर ते येणार 100 पाय स्क्वेअर मायनस 900 पाय स्क्वेअर. देअरफोर अल्फा इंटू 200 पाय, त्या दोन ने इथं मल्टिप्लाय करून घेतलेलं आहे. 100 मायनस 900 मायनस 800 पाय स्क्वेअर येणार. मग ह्याच्यातले 2 शून्य हे कॅन्सल करतोय, 2 ने इकडे डिव्हाइड करून घेतोय, एक पाय पण कॅन्सल करून टाकतोय. बघा बऱ्यापैकी इकडे फक्त 8 पाय शिल्लक राहते. 2 न त्याला फक्त डिव्हाइड करा म्हणजे काय शिल्लक राहते? -4 पाय एवढं शिल्लक राहते. मग पायची व्हॅल्यू 3.142 मायनस 4 इंटू 3.142 एवढं सोडवा फक्त. मायनस 4 दूने 8 4 चौक 16 झाले 1 4 1 4 आणि 1 5 4 त्रिक 12 असं येते. आणि याचं युनिट येणार रॅडियन पर सेकंद स्क्वेअर. मग ज्या अर्थी हे निगेटिव्ह आहे अल्फाची व्हॅल्यू, इट इज रिटार्डेशन ड्यू टू निगेटिव्ह साइन. म्हणजे इथं स्पीड कमी होणार आहे. त्यामुळे हे दोन्ही शब्द प्रयोग काळजीपूर्वक लक्षात ठेवा. जर स्पीड कमी होत असेल तर त्याला रिटार्डेशन म्हणतात, आणि जर स्पीड वाढत असेल तर त्याला ऍक्सेलरेशन असं म्हणतात. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. A horizontal disk is freely rotating about a transverse axis passing through its center at the rate of 100 revolutions per minute. एक हॉरिझॉन्टल डिस्क आहे, ही फ्रीली रोटेट होते. ऍक्सिस सांगितलेला आहे, पासिंग थ्रू इट्स सेंटर, ट्रान्सफर्स म्हणजे परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन, आणि त्याचा इनिशियल रोटेशन किती आहेत ते सांगितलंय आरपीएम मध्ये, 100 आरपीएम. त्याच्यानंतर काय झाले बघा. ए 20 ग्रॅम ब्लॉब ऑफ वॅक्स, 20 ग्रॅम वजन असलेला मेणाचा गोळा, फॉल्स ऑन द डिस्क, तो त्या डिस्कवर पडतो, अँड स्टिक्स टू द डिस्क ॲट अ डिस्टन्स ऑफ 5 सेंटीमीटर फ्रॉम इट्स ऍक्सिस. ऍक्सिस पासून साधारणपणे 5 सेंटीमीटर इतक्या अंतरावरती जाऊन तो मेणाचा गोळा चिकटतो. आता काय होणार? साहजिकच डिस्क आणि तो ब्लॉब ऑफ वॅक्स म्हणजे मेणाचा गोळा दोघं पण एकत्र फिरणार. मग ऍक्सिस ऑफ रोटेशन भोवती फिरणारं मास वाढलेलं आहे, याचा अर्थ त्याचं फिरण्याचं अँग्युलर स्पीड काय होणार? कमी होणार. याचा अर्थ तुम्हाला याच्यामध्ये लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम वापरावं लागेल. पहिल्यांदा ते समजू दे काय करायचंय नेमकं त्याच्यात.
Moment of inertia of the disk about its axis passing through its center of mass is moment of inertia डिस्कचा डायरेक्ट दिलेला आहे. सो कॅल्क्युलेट द न्यू फ्रिक्वेन्सी ऑफ रोटेशन ऑफ द डिस्क. तर या डिस्कची फिरण्याची नवीन त्याचं जे फ्रिक्वेन्सी असेल ते त्यांनी विचारलेलं आहे. इम्पॉर्टंट टाईप आहे, करून ठेवा. 4 मार्काला विचारून झालेलं आहे बोर्डाच्या परीक्षेला. गिव्हन डाटा काय सांगितलेलं आहे बघा. पहिले नंबर ऑफ रोटेशन सांगितलेले आहेत 100 RPM. आपण फायनल आन्सर पण त्याच युनिटमध्ये फाइंड आउट करूया. त्यानंतर ब्लॉब ऑफ वॅक्स सांगितलेलं आहे, त्याचं मास दिलेलं आहे त्यांनी 20 ग्रॅम. याचं किलोग्रॅम मध्ये कन्व्हर्शन करून घ्या. 20 इंटू 10⁻³ किलोग्रॅम. किती अंतरावरती जाऊन चिकटतोय ते डिस्टन्स घेऊया 5 सेंटीमीटर फ्रॉम द ऍक्सिस. त्याचं मीटरमध्ये कन्व्हर्शन करावं लागेल. 5 इंटू 10⁻² मीटर. डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया त्यांनी सांगितलेला आहे, त्याला मी डायरेक्ट आय डिस्क कन्सिडर करतोय. सुरुवातीला ती डिस्क एकटीच फिरत होती, त्यामुळे त्याला आपण I1 पण म्हणून घेऊया. I1 सुरुवातीला सिंगल डिस्क फिरत होती, त्यामुळे फक्त डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया त्या ठिकाणी असेल 2 इंटू 10⁻⁴ किलोग्रॅम मीटर स्क्वेअर. आणि नवीन फ्रिक्वेन्सी ऑफ रोटेशन काय असेल असं त्यांनी विचारले. त्याला आपण कन्सिडर करू N2 विचार. पुढचा सेक्शन घेतोय फॉर्म्युला अँड कॅल्क्युलेशन्स. प्रॉब्लेम सिंपल आहे, फक्त ते व्यवस्थित समजून घ्या. मग सुरुवातीला फक्त डिस्क फिरत होती. बघा समजते का काय त्यांनी सांगितलंय ते. सुरुवातीला ही डिस्क या पद्धतीनं फिरत होती. याचा जो ऍक्सिस ऑफ रोटेशन आहे तो असा काहीतरी असेल येतो. या ऍक्सिस ऑफ रोटेशन भोवती हे रोटेट होत होते. याचं सुरुवातीला फक्त डिस्क होती. त्याच्यानंतर काय झालं, त्याच्यानंतर एक मेणाचा गोळा येऊन पडला याच्यावरती. तो हिता आहे असं कन्सिडर करू. याचं ऍक्सिस ऑफ रोटेशन पासून असलेलं डिस्टन्स त्यांनी दिलेलं आहे. शिवाय याचं मास पण दिलेलं आहे. मग आता काय होणार, आता हे दोघं पण फिरणार, ही डिस्क पण फिरणार आणि हा मेणाचा गोळा सुद्धा फिरणार. मग त्याच्यावरून तुम्ही ह्या वॅक्सचं मोमेंट ऑफ इनर्शिया काढू शकताय. सिंगल पार्टिकल आहे तो, एकच सिंगल मास कन्सिडर केलंय. त्यामुळे ऍक्सिस ऑफ रोटेशन भोवती त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया किती येईल, mr². म्हणजे मेणाचा गोळा याच्यावरती पडल्यानंतर डिस्क आणि मेणाचा गोळा हे दोघं पण फिरणार आहेत. म्हणजे फायनल मुवमेंट ऑफ इनर्शिया मध्ये डिस्क आणि वॅक्स या दोघांचाही मुवमेंट ऑफ इनर्शिया तुम्हाला कन्सिडर करावा लागेल. मी पहिल्यांदाच काय करतोय, त्या वॅक्सचा मुवमेंट ऑफ इनर्शिया काढून. मग तो काय येणार, त्याचा सिंपल फॉर्म्युला mr². व्हॅल्यूज वापरा त्याच्यामध्ये. m किती आहे 20 इंटू 10⁻³ R किती आहे 5 इंटू 10⁻² आणि त्याचा स्क्वेअर आहे. मग हे टोटल किती होते बघा, हे पहिलं 2 इंटू 10⁻² असं करून घेतोय. त्यानंतर याचा वर्ग करा, याचा वर्ग केल्यानंतर हे येणार 25 आणि हे होणार 10⁻⁴. हे असेल. बघा लक्षात येते का. आता हे टोटल सिम्प्लिफाय करायचं आहे मला. 20 इंटू 10⁻³ आणि 5 इंटू 10⁻². ठीक आहे. 25 दुने हे झाले 50 इंटू 10⁻⁻6 होणार हे. मला पाहिजे आहे 10⁻⁴. तसंच का पाहिजे, कारण हे बघा I1 असं दिलेलं आहे ते. मग हे 10⁻⁴ मी तसंच ठेवतोय. 25 दुने 50 आणि हे 10⁻² त्याच्यामध्ये वापरले, किंवा याच्यातले 10⁻² वापरून घ्या. हे असेल. तसंही घ्या, तुम्हाला जे सोपं वाटते त्या पद्धतीनं तुम्ही कन्सिडर करू शकताय.
हे झालं त्या वॅक्सचा मोमेंट ऑफ इनर्शिया. आता मला लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम वापरायचा आहे. तो इथं एकदा त्याचा उल्लेख करूया. बाय लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम, म्हणजे इथं काय येणार, I1 N1 इज इक्वल टू I2 N2. मग याच्यामधलं I1 म्हणजे फक्त डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया आहे. I2 मध्ये मात्र काय करावं लागेल तुम्हाला, डिस्क आणि वॅक्स हे दोघांचेही मोमेंट ऑफ इनर्शिया कन्सिडर करावे लागतील. मग तो I2 तेवढा मी सेपरेट काढून घेतोय. I2 इक्वल टू डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया प्लस वॅक्सचा मोमेंट ऑफ इनर्शिया असं घ्यावं लागेल. मग डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया आहे 2 × 10⁻⁴ प्लस वॅक्सचा मोमेंट ऑफ इनर्शिया आहे 0.5 × 10⁻⁴. म्हणजे हे टोटल किती होणार आहे, 2.5 × 10⁻⁴ किलोग्रॅम मीटर स्क्वेअर. आणि I1 म्हणजे काय असणार आहे, फक्त डिस्क असणार आहे. मग तिथं व्हॅल्यू काय घ्यायची, 2 × 10⁻⁴ किलोग्रॅम मीटर स्क्वेअर असं घ्यावं लागेल. आता या व्हॅल्यूज ह्याच्यामध्ये वापरूया, काय काय होते बघू तिथं आपण. याला मी इक्वेशन नंबर 1 लिहितोय. देअरफॉर I1 किती आहे, 2 × 10⁻⁴ आणि त्याची जी इनिशियल व्हॅल्यू आहे N1 ती किती आहे बघा बरं, इथं वरती लिहिलेलं आहे आपण. N1 आहे 100 RPM इंटू 100. दिस इज इक्वल टू I2 फाइंड आउट केलेला आहे बघा इथं, 2.5 × 10⁻⁴ आणि N2 तेच आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. मग हे टोटल किती होईल बघा, 2 × 10⁻² होणार इकडं, आणि याने इकडं डिव्हाइड करायचं आहे. 2.5 × 10⁻⁴ दिस इज इक्वल टू N2. तर हे फक्त सिम्प्लिफाय करा. देअरफॉर N2 इक्वल टू, हे वरती गेल्यानंतर +2 होणार त्या ठिकाणी, बघा बरोबर आहे का, म्हणजेच 2 × 10⁻² येणार डिव्हायडेड बाय 2.5 होणार हे, म्हणजेच 200 डिव्हायडेड बाय 2.5, 25×8 200 येणार. म्हणजेच ह्याचं आन्सर येणार आहे 80 RPM. हे त्याचं फायनल आन्सर. त्यामुळे एक्झाम्पल सोपं आहे, फक्त व्यवस्थित समजून घ्या पहिल्यांदा आणि मग सोडवा ते. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. ए स्टोन ऑफ मास 100 ग्रॅम अटॅच्ड टू ए स्ट्रिंग ऑफ लेंथ 50 सेंटीमीटर. स्ट्रिंगची लेंथ सांगितलेली आहे 50 सेंटीमीटर, म्हणजे 0.5 मीटर असं पण तुम्ही कन्सिडर करू शकताय. रील्ड इन ए व्हर्टिकल सर्कल, म्हणजे व्हर्टिकल सर्क्युलर मोशन आहे, बाय गिव्हिंग व्हेलॉसिटी ऍट लोएस्ट पॉइंट ॲज 7 मीटर पर सेकंड. एवढी व्हेलॉसिटी लोएस्ट पोझिशनला दिलेली आहे. फाइंड द व्हेलॉसिटी ऍट द हायेस्ट पॉइंट. तर हायेस्ट पॉइंटच्या ठिकाणी व्हेलॉसिटी किती असेल असं तिने विचारलेलं आहे. याच्यामध्ये तुम्हाला ही जी मोशन आहे ती मोशन या पद्धतीनं जर घेतली तुम्ही, याच्यामध्ये आपण लोएस्ट, हायेस्ट, हॉरिझॉन्टल ह्या सगळ्या पोझिशन दाखवण्यासाठी हे साधारणपणे आपण असं कन्सिडर करतोय. इथं पॉइंट O या ठिकाणी दिलेली व्हेलॉसिटी त्यांनी सांगितलेली आहे ती घेतोय VL. इथली व्हेलॉसिटी त्यांनी विचारलेली आहे VH. मग इथली हाईट या ठिकाणी, इथली हाईट कन्सिडर करतोय 0. तर याची रेडियस R असेल तर इथली हाईट तुम्हाला कन्सिडर करावी लागेल 2R.
बघा लक्षात येते का? पार्टिकलचं मास आहे स्मॉल एम. गिवन डाटा सगळा घेऊया आपण. मास सांगितलेला आहे 100 ग्रॅम, म्हणजेच 0.1 kg. त्याच्यानंतर स्ट्रिंगची लेंग्थ सांगितलेली आहे, म्हणजेच रेडियस घ्यायची आहे ती 50 सेंटीमीटर, म्हणजेच 0.5 मीटर. त्याच्यानंतर लोएस्ट पोझिशनला त्याला दिलेलं स्पीड जे आहे ते आहे 7 मीटर पर सेकंद. आणि विचारलंय त्यांनी हायेस्ट पोझिशनला स्पीड किती असेल. VH इक्वल टू क्वेश्चन मार्क. जी ची व्हॅल्यू एखादी लागेल एकदा 9.8 मीटर पर सेकंद स्क्वेअर. आणि कंडिशन्स ज्या काय आहेत त्या इथे दाखवलेल्या आहेत त्या पद्धतीनं आहे सगळं. फॉर्म्युला अँड कॅल्क्युलेशन्स. मग याच्यामध्ये मी लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी यूज करणार आहे. बाय लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. याच्यामध्ये तुम्हाला काय करावं लागेल, टोटल एनर्जी ऍट लोएस्ट पोझिशन इज इक्वल टू टोटल एनर्जी ऍट हायेस्ट पोझिशन, असं तुम्हाला घ्यावं लागेल. मग काय काय असतं टोटल एनर्जीमध्ये? कायनेटिक एनर्जी असते आणि पोटेन्शियल एनर्जी असते. देअरफॉर कायनेटिक एनर्जी ऍट लोएस्ट पोझिशन प्लस पोटेन्शियल एनर्जी ऍट लोएस्ट पोझिशन, दिस इज इक्वल टू असं सेम हायेस्ट पोझिशनला घ्यायचं आहे. मग कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला येणार 1/2 mvl स्क्वेअर. पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला येणार mgh, h ऍट लोएस्ट पोझिशन. असं सेम 1/2 mvh स्क्वेअर प्लस पोटेन्शियल एनर्जी साठी येणार mgh ऍट हायेस्ट पोझिशन या पद्धतीने येईल. मग लोएस्ट पोझिशनला आपण h0 घेतलेला आहे, त्यामुळे ही व्हॅल्यू 0 होणार. आणि हायेस्ट पोझिशनला आपण h किती घेतलेला आहे, 2r घेतले. हे तुम्हाला इथं वापरावं लागेल. ते वापरून घेऊया पहिल्यांदा, मग थोडंसं सिम्प्लिफिकेशन होईल ते पण बघूया. 1/2 mvl स्क्वेअर प्लस mg, इथली हाईट 0 घ्यायची आहे, 1/2 mvh स्क्वेअर प्लस mg, इथली हाईट घ्यायची आहे 2r. त्याच्यामध्ये दोन गोष्टी करून घेतोय. एक तर सगळीकडे मास आहे, मासनं m न डिव्हाइड करतोय त्यामुळे ते कॅन्सल होईल. शिवाय या पूर्ण इक्वेशनला मी 2 न मल्टिप्लाय पण करतोय, त्यामुळे इथलं 2 कॅन्सल होईल. VL स्क्वेअर हे झिरोच आहे, कारण इथं 0 व्हॅल्यू आहे त्यामुळे हे 0 झालं. इज इक्वल टू इथं 2 न मल्टिप्लाय केलं हे कॅन्सल होईल, ते येणार VH स्क्वेअर. इथं मात्र 2 नाहीये, पण ऑलरेडी इथे एक 2 दिसते. छेदामध्ये 2 नाहीये पण प्रोडक्ट मध्ये आहे. ह्याला जर 2 न मल्टिप्लाय केलं तर मग हे किती होणार आहे, 4gr होणार. आता याच्यातली आपल्याला व्हॅल्यू कुठली काढायची बघा, VH काढायची आहे. मग VH स्क्वेअर इक्वल टू, फॉर्म्युला तयार करून घेऊ पहिल्यांदा. VH स्क्वेअर इक्वल टू VL स्क्वेअर मायनस 4gr. therefore VH स्क्वेअर इक्वल टू, VL किती बहुतेक 7 आहे, 7 आहे, आणि R आहे 0.5, म्हणजे इथे येणार 7 चा स्क्वेअर मायनस 4g
इंटू 0.5, जी ची व्हॅल्यू पण वापरून घेऊया. व्हीएच स्क्वेअर इक्वल टू हे होणार 49 मायनस हे झालं 4×5 म्हणजे 2 आणि जी ची व्हॅल्यू घेतोय 9.8 म्हणजेच व्हीएच स्क्वेअर इक्वल टू 49 मायनस याची दुप्पट करा ते होते 19.6. यांची वजाबाकी करून घ्या. 6 आणि 4 10 हातचे आले 1, 19 आणि 1 20 होणार. 49 मधून 20 वजा केले की 29.4 हे असेल. आणि आता याच्यामधून मला ह्याचं वर्गमूळ घ्यावं लागेल. 29.4. तर त्याच्यासाठी परत एकदा आपल्याला लॉग मध्ये यावं लागेल. स्क्वेअर रूट मध्येच आहे मी. 29चा इथे जरा बघून घ्या एकदा. 29चा 4 मध्ये, इथं 29 आहे 4 मध्ये, ते इथं आहे 5.422. लॉग टेबल सुद्धा घेऊन बसत चला, ते बघा ज्या त्या वेळेला. 5.422 मीटर पर सेकंद हे त्याचं हायेस्ट पोझिशनला स्पीड तुम्हाला मिळेल.